नमस्कार. महा एमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आपल्या पुढे आहे. आणि आज जे इस्रायल आणि हमास यांच्या विरुद्धचं युद्ध चालू आहे त्याच्यावर आधी सुद्धा आम्ही व्हिडिओ केलेलेच आहेत आणि त्या व्हिडिओला आपलं प्रचंड प्रचंड समर्थन आणि रिस्पॉन्स मिळालेला आहे. आमचा याच्या आधीचा व्हिडिओ जवळजवळ आता 3 लाख व्ह्युअरशिप पर्यंत गेलेला आहे. आपल्या 2000 पर्यंत त्याच्यावरती प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आता हे जे युद्ध आहे ते एका वेगळ्या डायमेन्शन मध्ये, एका वेगळ्या मितीमध्ये आलेलं आहे. म्हणजे असं की आज आता 10वा दिवस आहे. सुरुवातीला तर हमासच्या दुष्ट आणि दहशतवादी लोकांनी इस्रायलच्या नागरी लोकांवरती हल्ले करून त्यांच्या कत्तलीच केल्या. इतकी कत्तल झाली, जोरदार प्रतिहल्ला सुरू केला, तेव्हा हे सगळे पळाले. अर्थात त्या प्रतिहल्ल्यामध्ये हमासचे 1500 गुंड हे इस्रायल गाझा सीमारेषेवरती त्यांच्या बॉडीज मिळाल्या. त्या सगळ्या एका बुलडोझरमध्ये उचलून टाकल्या किंवा त्यांचं काय अंत्यसंस्कार केले ते माहित नाही. आणि आता मात्र इस्रायलचा गाझा या प्रदेशामध्ये प्रतिहल्ला सुरू झालेला आहे. गेले 5-6 दिवस हा प्रतिहल्ला चाललेला आहे आणि हा इतका प्रखर आहे की आता हमासचे नेते, जगभरातले मुस्लिम इस्लामी देशांचे नेते, जगभरातले शांतीदूत, भारतातले शांतीदूत, हे सगळेजण आता धावत धावत इस्रायलचे पाय पकडायला निघाले की हे एवढं नाही, ही शिक्षा फार झाली, इतकं तुम्ही आम्हाला मारता कामा नये, आपण आता शांती करूया. आणि शांती कुठल्या टर्म्सवरती करायची? तर याच्या आधी जे 2 स्टेट सोल्युशन दिलं होतं, म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही लोकांनी आपापल्या छोट्या छोट्या सीमा आखून त्याच्यामध्ये राहायचं आणि शांततापूर्ण सह अस्तित्व करायचं, जे 93 मध्ये मंजूर झालं होतं. 93 मध्ये इस्रायलच्या धुरीणांनी, इस्रायलच्या नेतृत्वाने मान्य केलं होतं की गाझापट्टी फलस्तीनी लोकांना दिली. पश्चिम किनारा म्हणजे वेस्ट बँक, जॉर्डन नदीचा वेस्ट बँक इस्रायली फिलिस्तीनी लोकांना दिला की आता शांती होईल. तसं काहीही झालेलं नाही, कारण फिलिस्तीनी लोक हे विश्वास ठेवण्यासारखे नाही. ते आज एक सांगतात, त्यांची तयारी पूर्ण झाली की ते पुन्हा हल्ला करायला लागतात. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की गाझा संपूर्ण इस्रायली सैनिकांनी मोकळा केला होता. इस्रायलची सैनिक आणि सिव्हिलियन जनता गाझापट्टीतनं बाहेर मागे परत इस्रायलच्या भूमीत आली होती. आणि मोकळा केल्यानंतर गाझापट्टीत ज्या सगळ्या सुविधा दिल्या होत्या, पाणी दिलं होतं, पाण्याची सुविधा दिली होती, वीज दिली होती, पेट्रोल म्हणजे इंधन त्यांना दिलेलं होतं, त्या सगळ्या तशाच सोडून हे लोक परत आले की आता तुम्ही इथे सुखाने राहा, आम्हालाही सुखाने राहू द्या. पण सुखाने राहू देणं हे यांच्या नशिबी नाहीये. सुखाने राहणं इस्रायलच्या नशिबी नाहीये. सुखाने राहू देणं ही मनोभूमिका फिलिस्तीनी लोकांची नाही. फिलिस्तीनी लोकांनी तिथे हमास या दहशतवादी संस्थेला आपलं प्रतिनिधी नेमलं. हमासने तिथे 2005 मध्ये निवडणुका जिंकल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणुका घेतल्याच नाही. एकदा दहशतवादी लोक निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर आले की ते कोणाला जाऊच देत नाही. आणि त्यांनी उलटे इस्रायली आणि पॅलेस्टाईनी यांच्याशी चांगले संबंध ठेवणारी जी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑथॉरिटी होती, PLA, त्यांची अल फताह संघटना होती, त्या संघटनेच्या गाझापट्टीतल्या लोकांचे खून पाडले आणि स्वतःचं तिथलं अस्तित्व अजिबात सोडलं नाही. हा एक भाग झाला. 2दा तरी त्यांनी इस्रायलवरती प्रचंड प्रमाणावर हल्ले केलेले आहेत आणि मार खाल्ल्यानंतर परत आलेले आहेत. शेवटचा हल्ला 2021 साली झाला होता. हल्ला म्हणजे रॉकेट चढवायची आणि इस्रायलमध्ये टाकायची. इस्रायलच्या नागरी वस्तीत ती रॉकेट टाकायची. नागरी वस्तीत रॉकेट टाकली की नागरिक मरतात. त्याचं यांना काही सुचत नसतं, कारण यांचा मुळी जो संदेश आहे ज्याला चार्टर म्हणतात, म्हणजे त्यांची घटना, हमासची जी काही घटना आहे त्याच्यातच मुळे सांगितलेलं आहे की इस्रायल म्हणणं जीव विरहित हा प्रदेश करायचा, हे संपूर्णपणे फिलिस्तीनी राष्ट्र करायचं, तिथे एक सुद्धा जीव जिवंत ठेवायचा नाही, सगळ्या जीवांना समुद्रात ढकलून द्या. आणि जॉर्डन नदी ते समुद्र हा सगळा फिलिस्तीनचा भाग आहे, तो फिलिस्तीनकडेच राहायला पाहिजे, ही त्यांची मनोभूमिका आहे आणि ही त्यांनी कागदावर लिहून मांडलेली आहे. आता जर ते म्हणत असले की 2 स्टेट सोल्युशन करा, ते म्हणजे आता अंगावरती आल्यानंतर ही सगळी सुटलेली उपरती आहे. पण इस्रायलची लोक, मला नाही वाटत आता या 2 स्टेट सोल्युशन वगैरे गोष्टींवरती विश्वास ठेवेल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलेलं आहे की हे युद्ध सुरू जरी हमासने केलेलं असलं तरी त्याचा शेवट आम्ही करू आणि त्या शेवटाला
हमासचा आम्ही पूर्णतः नाश करू. हमासचा पूर्ण नाश करू. लक्षात ठेवा, ते फिलिस्तीनचा नाश करत नाहीयेत, फिलिस्तीनी लोकांचा नाश करत नाहीयेत, अरब मुस्लिमांचा नाश करत नाहीयेत, ते हमासचा नाश करतायत. कारण हमास ही एक दहशतवादी संस्था आहे. त्या संस्थेने आपण व्हिडिओ सुद्धा पाहिले असतील. बघू नयेत किंवा बघू शकणार नाही अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत. एका गरोदर स्त्रीचं पोट फाडून तिच्या पोटातलं बालक सुद्धा या लोकांनी मारून टाकलं. लहान लहान बालकांचे हात बांधले, त्यांची डोकी उडवली, त्यांना आगीत फेकून दिलं. म्हणजे अत्यंत क्रौर्य ज्याला म्हणतात, जे जनावर सुद्धा इतकी क्रूर नसतात अशा प्रकारची वागणूक केली. आणि तरीही याच हमासला समर्थन द्यायला दुर्दैवाने आपल्या देशातल्या अनेक संस्था पुढे आल्या, परदेशातल्या अनेक संस्था पुढे आल्या. अमेरिकेमध्ये हार्वर्ड सारखं जे विद्यापीठ आहे, जे जगातलं सर्वोच्च दर्जाचं विद्यापीठ समजलं जातं, त्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये मुस्लिम स्टुडंट असोसिएशन म्हणून MSA म्हणून मुस्लिम विद्यार्थ्यांच्या संघटना असतात, त्यांनी हमासला पाठिंबा जाहीर केला. आता सुद्धा लंडनमध्ये, पॅरिसमध्ये, युरोपच्या कित्येक शहरांमध्ये मोर्चे निघतायत. कशा करता? तर फिलिस्तीनला समर्थन करा. अरे तुम्ही हमासमध्ये काय झालं, हमासने काय केलं ते पाहिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही समर्थनाची गोष्टच कशी करू शकता? कुठलाही सुसंस्कृत नागरिक या प्रकारच्या वागणुकीला कुठल्याही कारणास्तव समर्थन करूच शकत नाही. लहान लहान मुलांनी तुमचं काय गुन्हा मारलं होतं? तुम्ही मुलांना मारता, तुम्ही नागरिकांना मारता, निशस्त्र नागरिकांना मारता. बरं, तुम्ही जे रॉकेट उडवता ती शाळांमधनं, म्हणजे गाझापट्टीतल्या शाळांमध्ये यांचे कॅम्प असतात, तिथून ते इस्रायलवर रॉकेट फेकतात. गाझापट्टीतल्या नागरी वस्तीमध्ये यांचे कॅम्प असतात, रॉकेट लॉन्चर, तिथनं इस्रायलवरती रॉकेट टाकतात. म्हणजे इस्रायलच्या कॉम्प्युटरनी ते रॉकेट कुठनं उडालं हे कळल्यावर तिथे प्रतिहल्ला केला की त्या शाळेमधली मुलं मरतात, त्या हॉस्पिटलमध्ये लोक मरतात, नागरी वस्तीतले लोक मरतात, की पुन्हा हे उड बनवायला मोकळे होतात की पहा इस्रायलने सगळा सिव्हिलियन म्हणजे नागरी वस्तीवरती हल्ला केला. तुम्ही भेकडासारखे लहान मुलांच्या, शाळकरी मुलांच्या मागे लपून हल्ले करणार आणि हल्ला झाल्यानंतर ती शाळकरी मुलं जर मेली तर तुम्ही हल्लेखोरांच्या नावाने खडे फोडणार. हा न्याय नाही, हा लुच्चपणा आहे. आता एक आणखीन तुम्हाला गोष्ट सांगतो की कोणी तुम्हाला सांगितली नसेल. गाझापट्टीमध्ये इस्रायलमध्ये त्यांच्या जसं उत्तम राहणीमान आहे तसंच राहणीमान केलं होतं, कारण त्यांचीच लोक राहत होती. सोडून गेले जेव्हा गाझापट्टी, तेव्हा ते सगळं राहणीमान तसंच ठेवलं. आणि नुसतं एवढंच नाही तर तिथे वीज, पाणी, गॅस, गॅस म्हणजे कुकिंग गॅस आणि पेट्रोल, या सगळ्या गोष्टी तिथे इस्रायलमधनं ज्या पुरवठा झालेला होता तो पुरवठा तसाच ठेवला. आणि हा सगळा पुरवठा गेले कित्येक वर्ष गाझाच्या नागरिकांना इस्रायल फुकट पुरवत आहे. फुकट म्हणजे इस्रायलचं खायचं, इस्रायलची वीज वापरायची, पैसा एक द्यायचा नाही. आणि त्या पैशातनं करायचं काय? बॉम्ब बनवायचे, रॉकेट बनवायचे, इस्रायलवर टाकायचे, असा कार्यक्रम चालला होता. इतकंच नाही, जेव्हा इस्रायलमध्ये दहशतवादी पाठवले जायचे, ते दहशतवादी जर मेले इस्रायली कारवाईमध्ये, तर त्या दहशतवाद्यांची जी कुटुंब आहेत त्यांना हे बक्षीस आणि पेन्शन द्यायचे. इस्रायलला जेव्हा हे कळलं तेव्हा इस्रायलने सगळी पेन्शन कॅल्क्युलेट केली आणि सांगितलं या विजेच्या खर्चामध्ये या पेन्शनचा खर्च आता संमिलित आहे. ती पेन्शन आम्ही तुम्हाला देणार नाही, आमच्याच माणसांना मारण्याची पेन्शन आम्ही तुम्हाला देणार नाही. काही काही देशांमध्ये इस्लामिक स्कूल म्हणजे मदरसे चालतात, त्या मदरस्यांमध्ये दहशतवादी शिकवण दिली जाते आणि त्या मदरसेचा खर्च पुन्हा ते देशच करतात. अशा ठिकाणी त्या देशांनी निर्णय घेतला पाहिजे, असे मदरसे देशविघातक कुठल्याही कृत्याला देशाचं सरकार समर्थन करू शकत नाही. देशाच्या विरोधी पक्षानेही असं समर्थन नाही केलं पाहिजे. दुर्दैवाने तसं होत नाही. आपल्याच देशात बघा ना, विरोधी पक्ष हमासचं समर्थन करतोय, विरोधी पक्ष फिलिस्तीनचं समर्थन करतोय. हमासने काय केलंय माहीत असून त्यांचं समर्थन करतोय. उद्या जर या दहशतवाद्यांनी आपल्यावरती हल्ला केला तर हे विरोधी पक्ष पुन्हा त्यांचंच समर्थन करणार आहेत का? कारण हमासच्या सेक्रेटरी जनरलनी भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आमची लढाई ही फक्त फिलिस्तीन मोकळी करण्याकरता नाहीये, आम्हाला युनायटेड मुस्लिम देश तयार करायचा आहे. हे सगळे जे बारके बारके मध्य पूर्वेतले देश आहेत, सिरिया असो, लेबनॉन असो, इजिप्त असो, फिलिस्तीन असो, जॉर्डन, इराक, या सगळ्या देशांचं एक संयुक्त सरकार करायचं आणि ते फक्त मुस्लिमांचं सरकार असेल. त्याच्या आज जे येतील त्या सगळ्यांना आम्ही कापून काढू, ख्रिश्चनांना कापून काढू, हिंदू जर त्याच्या आड आले तर त्यांनाही कापून काढू. असे म्हणणारे जे हमासचे लोक आहेत त्यांना जर भारतातला विरोधी पक्ष समर्थन करत असेल तर मला वाटतं या विरोधी पक्षाला आता आपण म्हणजे प्रश्नच विचारले पाहिजे.
नुसते प्रश्न विचारून थांबणार नाही. यांना असं देशाच्या शत्रूचं समर्थन करायचं असलं तर हिंमत करा ना, गाझापट्टीत जाऊन समर्थन करा. अरे जात तुम्ही गाझापट्टीत. इस्रायलनी गाझापट्टीमध्ये हल्ला करण्याच्या आधी सुद्धा त्यांना वॉर्निंग दिली आहे की 24 तासात गाझापट्टी रिकामी करा. रिकामी करा म्हणजे उत्तर गाझातनं दक्षिण गाझात जा. उत्तर गाझात हमासचे बेसेस आहेत, तिथे आम्ही हल्ला करणार आहोत. आतापर्यंतचे हल्ले विमानाचे हल्ले होते, परंतु आता आम्ही रणगाडे, इस्रायलकडे 3200 रणगाडे आहेत. एवढ्याशा देशाकडे इतके प्रचंड रणगाडे आहेत. त्यांचा मिरकावा हा जो रणगाडा आहे त्या जगातल्या सर्वोत्तम रणगाड्यांच्या तोडीचा त्यांनी बनवलेला आहे. अशा रणगाड्यांचं सैन्य ते गाझामध्ये आता घालणार आहे. लगेच यांनी सांगितलं की इस्रायलनी जर असं सैन्य घातलं गाझामध्ये तर आम्ही त्यांच्यावरती हल्ला करू. हिजबुल्ला जे लेबनॉनमध्ये दहशतवादी आहेत, इराण पुरस्कृत दहशतवादी आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यावरती हल्ला करू. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीची एक संपूर्ण इस्लामी जगतामध्ये प्रचंड प्रमाणावर मुल्ला मुनीर असंही म्हणण्याचा प्रघात आहे. त्या मुल्ला मुनीरनी हमास आणि फिलिस्तीनी लोकांना ऑफर दिली की पाकिस्तानकडे भरपूर अणुबॉम्ब आहेत, त्यातले 2 अणुबॉम्ब आम्ही तुम्हाला देतो, त्याच्या बदल्यात आम्हाला $3.5 अब्ज द्या. आम्हाला म्हणजे कोणाला? जनरल मुनीर आणि त्याच्या मित्रांना. पाकिस्तानला इतली कवडी मिळायची नाही आणि आम्ही तुमच्याकडे 2 अणुबॉम्ब सुपूर्द करतो, असं डील जनरल मुनीरने केलेलं आहे. परंतु त्या डील करण्याच्या नंतर पाकिस्तानचा जो डेरा गाझी खान नावाचा न्यूक्लिअर डंप आहे, जिथे न्यूक्लिअर शस्त्र आणि युरेनियम साठवलं जातं, तिथे प्रचंड स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये काय झालं त्याच्याबद्दल पाकिस्तान चिडीचूप आहे. कोणालाही त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्याचीच पाकिस्तानात मुभा नाहीये. त्या स्फोटानंतर अमेरिकेचं एमॉस नावाचं जे स्पेशलिस्ट विमान आहे ते सदैव पाकिस्तानवर खिरट्या घालतंय आणि बघतंय की पाकिस्तानमध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे विकिरण, किरणोत्सारी उत्सर्जन हे फार वाढलंय का? कारण युरेनियमच्या स्टोरेजवरती जर काही बॉम्ब वगैरे पडला तर त्यातनं युरेनियम बाहेर येईल आणि ते किरणोत्सारात प्रचंड वाढ होईल. त्याची टेस्ट चालू आहे. आणि अमेरिकेने भूमध्य समुद्रामध्ये आपल्या 2 शक्तिशाली विमानवाहू नौका आणलेल्या आहेत. एकीचं नाव आहे जेराल्ड आर फोर्ड आणि दुसरीचं नाव आहे ड्वाईट आयसेनहोवर. अमेरिकेच्या नौकांना त्यांच्या नेत्यांची नावं देतात. जेराल्ड फोर्ड अमेरिकेचे आधीचे अध्यक्ष होते, तसेच आयसेनहोवर अमेरिकेचे आधीचे अध्यक्ष होते. त्या दोघांची नावं दिलेली प्रचंड मोठी विमानवाहू जहाजं, ज्याच्यावरती B-52 सारखे बॉम्बर सुद्धा आहेत, ज्याच्यावरती सगळी अत्याधुनिक शस्त्र आहेत, ज्याच्यावरती मिसाईल्स आहेत, ते आणून ठेवलेत. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे इस्रायलला मदत. इस्रायलला आता मदत, अमेरिकेची सैनिकी मदत ऑलरेडी सुरू झालेली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, अमेरिकेचे संरक्षण मंत्री हे इस्रायलमध्ये पोहोचलेले आहेत. कदाचित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन हे सुद्धा उद्यापर्यंत इस्रायलमध्ये येतील अशी एक बातमी आहे. म्हणजे इस्रायल युद्धमान राष्ट्र असून सुद्धा त्यांना तिथे यायचंय. अमेरिकेने स्पष्ट सांगितलंय की आमचा या युद्धात इस्रायलला बिनशर्त संपूर्ण पाठिंबा आहे. परंतु इस्रायलने फिलिस्तीनचं अस्तित्व नष्ट करता कामा नये. इस्रायल म्हणतच नाही की आम्हाला फिलिस्तीन नष्ट करायचंय, त्यांना 2 स्टेट सोल्युशनवरच काम करायचंय. हमासचे लोक म्हणतात की त्यांना इस्रायल नष्ट करायचंय, त्यांना संपूर्ण फिलिस्तीनचं राज्य तिथे हवंय. तसं काही घडेल असं वाटत नाही. आणि परत या अणुबॉम्बकडे आपण येऊ. आजच्या घटकेला जनरल आसिफ मुनीर, मुल्ला आसिफ मुनीर पाकिस्तानच्या बाहेर आहेत. पाकिस्तानचे कार्यवाहू राष्ट्रपती जे आहेत पाकिस्तानच्या बाहेर आहेत. त्यांचे नवाज शरीफ जे आधीचे पंतप्रधान होते, जे आता पाकिस्तानला येऊ घातले, ते लंडनमध्ये आपल्या घरी बसलेले आहेत. आणि पाकिस्तानचे याच्या आधीचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे आपल्या भावाकडे लंडनमध्ये गेलेले आहेत. असं तर नाही ना की हे मुद्दाम पाकिस्तानात सगळ्यांनी पळ काढलेला आहे. अमेरिकेने इराणला धमकी दिलेली आहे, अमेरिकेने पाकिस्तानला धमकी दिलेली आहे, सिरियाला सांगितलेलं आहे, हिजबुल्लाला सांगितलंय की इस्रायल विरुद्धच्या युद्धात शांत बसला नाही तर परिणाम चांगला होणार नाही. आणि जर ही अणुबॉम्ब विकण्याची गोष्ट खरी असली तर अमेरिका पाकिस्तानची पायमुळे खरून काढेल, यात वादच नाही. कारण हा अणुबॉम्ब जसा हमासकडे जाऊ शकतो तसाच तो अमेरिकेविरुद्ध सुद्धा वापरला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, 26/11 म्हणजे न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जे हल्ले झाले होते त्या वैमानिकांचं प्रशिक्षण पाकिस्तानात झालं होतं. त्यातले अर्धे वैमानिक सौदी अरेबियाचे नागरिक होते. त्यामुळे अमेरिकेला सुद्धा याचा प्रचंड धोका आहे आणि हा धोका अमेरिका खचितच पत्करणार नाही. अमेरिकेला जरा जरी संशय आला
की पाकिस्तानी लोक याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, त्या सगळ्यांना खतम करण्याकरता अमेरिका सज्ज आहे. इराणला सांगूनच टाकलं, त्यामुळे इराणने लगेच आपली ट्यून बदलली. इराणने सांगितलं आमचा या युद्धात काही सहभाग नाही, पण इस्रायलने जर पुन्हा आघाडी उघडली हमासच्या विरुद्ध, ते हमासच्या विरुद्ध नाही म्हणत, ते म्हणतात पॅलेस्टाईनच्या विरुद्ध, तर आम्ही इस्रायलच्या विरुद्ध लढाई करू. आम्ही सबंध इस्रायलला मुस्लिम देशांनी वेढलेलं आहे, आम्ही इस्रायल पोट्याचं नव्हतं करून टाकू. अशा बाष्कळ घोषणा हिजबुल्ला, इराण आणि हमास आणि फिलिस्तीनी लोक जर करत असले तर त्यांना मूर्खपणा म्हणता येईल. कारण त्या असं जे ते करतायत त्यावेळेला इस्रायल आणि अमेरिका शांत राहतील संभवतच नाही. आता परिस्थिती अशा वळणावर येऊन पोचलेली आहे की हे जे अणुबॉम्ब आहे, हे अणुबॉम्ब जर खरोखर पाकिस्तानातनं निघून हमासकडे पोचले असले तर, आणि हमासला जर ते उडवण्याचं टेक्निक शिकवलेलं असलं, कारण अणुबॉम्ब नुसते पोचून चालत नाही, ते उडवण्याचं टेक्निक यायला लागतं, ते जर शिकवलेलं असलं तर हमास ते बिनदिक्कतपणे इस्रायलवर टाकेल. त्यांना हे सुद्धा कळणार नाही की त्या अणुबॉम्बची जी किरणोत्सारी धूळ असते ती आजूबाजूच्या 100-125 किलोमीटर परिसरात सहज पसरते, त्यांनी आपले बांधव सुद्धा त्यात मरणार आहेत. कारण या लोकांना मरणाची भीती नाही हो, हे मरायलाच जन्मात, सगळेच लोक मरायला जन्माला आलेले आहेत, पण यांची इच्छा इतरांना मारावं, मारता मारता आपण मरावं याच्यापेक्षा दुसरी कन्स्ट्रक्टिव्ह इच्छा नाही. इतकी वर्ष हे लोक गाझामध्ये आहेत, गाझामध्ये इतके फंड्स त्यांना येतात, सगळ्या अरब देशांकडनं त्यांना वर्गणी येते, युनायटेड नेशन्सकडनं त्यांचे रेफ्युजी जे आहेत त्या रेफ्युजीच्या नंबरच्या प्रमाणात त्यांना भत्ता मिळतो, पण काहीही केलेलं नाही. आपली घरं भरायची, आपल्याला जमतील तेवढी पोरं तयार करायची मुलं, आणि त्या मुलांना, शाळकरी मुलांना दहशतवादी ट्रेनिंग सध्या ते देत आहेत की त्यांच्या हातात AK-47 देऊन त्यांना ती कशी मारायची ते शिकवतायत. तर हा मानवतेला कीळ आणणारा, सगळा उभं आणणारा विषय आहे. या विषयात अधिक खोलात जाणं नको, आपल्याला माहितीये काय होतंय ते. तेव्हा आपण आता बघायचंय की पाकिस्तानची ही पोकळ धमकी आहे का, त्यांनी धमकी दिली म्हणूनच येरागा ठिकाण उडवून दिलेलं आहे, कोणी उडवलं ते अजून क्लिअर नाहीये. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार याबद्दल गुपचूप आहे. आणि मी मागे सांगितलं होतं तसं की तुमच्याकडे किती अणुबॉम्ब होते त्यातले तुम्ही किती हमासला दिले हे कळेल केव्हा, जेव्हा तिथे काही अणुबॉम्बची जागा शिल्लक राहील. ती सगळी जर उडवून टाकली तर कळणारच नाही की सगळे अणुबॉम्बांनी लपवून हमासकडे दिलेत का नेमकं काय केलंय. आपल्याला सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक राहायला लागणार आहे, कारण पॅलेस्टाईनी लोकांनी जे सांगितलंय, त्यांनी सांगितलंय की आज आम्ही सौदी अरेबिया आणि तो भाग जिंकणार आहोत, त्यानंतर नंबर इंडियाचा आहे. तेव्हा हा जर विषय आपल्या मनात रुजला की आपण सुद्धा रिस्क मध्ये आहोत, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आले तर ते हे काय विचार ठेवणार नाही, ते सगळीकडे टाकायला बघतील आणि त्यांचं टार्गेट नक्कीच मुंबईसारखं किंवा दिल्लीसारखं भारतीय शहर असेल, तेव्हा आपल्याला अतिशय सावध राहणं अत्यावश्यक आहे. हे सांगून मी इथे माझा हा व्हिडिओ थांबवतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला आपल्या कमेंट्स देऊ देत, आपले लाईक्स देऊ देत, आणि हो, एक आपल्याला सांगायचंय की या व्हिडिओवरची आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला उत्सुकता आणि अपेक्षा आहे. आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहोत. आपला असाच लोभ असू द्यावा. भारत हा सुरक्षित राहायला पाहिजे. नरेंद्र मोदी, एस जयशंकर, अजित पवार, राजनाथ सिंग या सगळ्यांच्या ताब्यामध्ये भारत असताना भारत सुरक्षितच राहील. पण आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की काही संशयास्पद घटना घडली तर आपण ती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे. एवढं सांगून आपली रजा घेतो. नमस्कार आणि आभार.